आम्ही गेलो होतो क्यूट छोटू फ्रेंड्सला भेटायला. हॅलो गाईज, दिस इज मी. तयारी करता करता माझ्या रूममेट्सच्या जोकवर हसताना मग रस्त्यात ह्या 2 क्यूट कॅट्स बघत आणि वडापाव खाऊन स्वतःचं पोट भरत ऑटोमध्ये थंडी हवा खात शेवटी एक्झिबिशनला पोहोचलो. येस, इट वॉज अ पेट एक्झिबिशन. आणि खरं सांगायचं तर इट वॉज माय फर्स्ट एव्हर एक्सपिरियन्स. लगेच तिकीट घेतलं आणि आत गेलो. आत गेल्यावर पहिल्याच क्षणी लक्षात आलं की हे फक्त एक्झिबिशन नाही तर ॲनिमल लव्हचं सेलिब्रेशन आहे. सगळीकडे ॲडॉरेबल कॅट्स आणि डॉग्स होते आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर फक्त एकच वाईब, प्युअर हॅपीनेस. आणि मग मला दिसल्या ह्या क्यूट कॅट्स आणि सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे यांना इथे हात लावायला सुद्धा परमिशन होती. आणि मग माझं लक्ष गेलं या कॅटकडे जे खूप सारे व्हिजिटर्स बघून घाबरलेला. आणि मग 2 मस्तीखोर किटन्स पण पाहिले, लिटरली क्यूटेस्ट एव्हर. नंतर भेटला एक मेल कॅट ज्याचं नाव ओरिओ होतं आणि खरं सांगायचं तर तो मला सगळ्यात गोंडस वाटला. त्याच्या ओनरला बघून एकच गोष्ट मनात आली, यू कांट बाय हॅपीनेस बट यू कॅन डेफिनेटली अडॉप्ट इट. आणि तेवढंच नाही, या एक्झिबिशनमध्ये फक्त फन नाही, इन्फॉर्मेशनसुद्धा होती. वेगवेगळ्या ब्रीड्स, ग्रूमिंग टिप्स, हेल्दी डाएट आणि पेट ॲडॉप्शनबद्दल खूप काही शिकण्यासारखं होतं. आणि हो, प्रत्येक पेट हा फक्त प्राणी नाही, ते आपल्या आयुष्याचा एक छोटा पण खूप मोठा भाग असतो. ते काही बोलत नाहीत पण त्यांचं प्रेम सगळं काही सांगतं. सो गाईज, जर तुम्हाला लाईफमध्ये कधीही पेट्स एक्झिबिशनला जायचा चान्स भेटला तर नक्की जा. तुम्ही परत याल एका स्माईलसह आणि कदाचित एक नवीन फरी फ्रेंडसोबत. अँड नाव बी रेडी टू एक्सप्लोर द नेक्स्ट पार्ट ऑफ द एक्झिबिशन सून. भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.